नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची खुशखबर आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी, श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी, दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी आणि इंदिरा गांधी विधवा महिला निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी असे म्हटले जाते। या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची खुशखबर आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकता डीबीटी पोर्टलवर आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत। पहा मित्रांनो, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 18 नोव्हेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। लवकरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 2,500 रुपये जमा झालेला आहे, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा 2,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु ज्या दिव्यांग बांधवांना फक्त 1,500 रुपये जमा झाले होते, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन काय निर्णय घेतं हे आपण वाट पाहूया। शासनाकडून कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल। काही लाभार्थ्यांना आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, तर काही लाभार्थ्यांना 19 व 20 तारखेपर्यंत सुद्धा पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।